तर कसं काय मंडळी आणि सगळं बरं आहे ना. तर फायनली मी घरला आलोय. घर असं मोकळं दुसऱ्याच्या घरला आल्या पधारे पधारे महाराणी सरकार पधारे. खरंच मला माझ्याच घरला येऊन कोणाच्या दुसऱ्याच्या आता घरला आलं नाही ना असं मला फील व्हायलं. कारण घर एवढं मोठं मोठं वाटायला लागलेलं, सगळं मोकळं मोकळं फील व्हायला लागलेलं आणि एवढं भारी वाटायलं. आणि पप्पांना भेटून आणि मम्मीला भेटून तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. आणि गेल्या गेल्या मी हा माझा सोपा आहे जिथं की मी कायम हिथंच पडीक असतोय. रात्री झोप आली तरी पण मी हिथंच झोपतोय. आणि मम्मीला माझी खूप जास्त आठवण यालती आणि पप्पांना तर त्याच्याहून जास्त. कारण आमच्या घरात सगळ्यात जास्त बडबडी कोण असेल तर ती मी एकटीच आहे. कारण आमचा दादा पण शांत आहे, मम्मी पण शांत आहे आणि पप्पा पण शांत आहे. त्यामुळे मी जर घरातनं गेलो तर ह्या तिघांनाही करमत नाही. त्यामुळे यांनी मला परत बोलवलंय. गेल्या मला पहिला खायचं होतं ते म्हणजे मम्मीच्या हातचं जेवण. आणि गेल्या गेल्या मी खाल्लं म्हणजे वांग्याचा रस आणि भात, जे की मला खूप जास्त आवडतं आहे. आणि एवढं भारी लागलं तर एवढ्या दिवसांनी मी घरातलं जेवण जेवायला की नाही. सुख सुख म्हणजे काय असतं हेच असतं गाईज. त्याच्यानंतर ना आवरून मी चाललेलं फ्लरिशला. कारण तोंडाची आणि केसांची तर पुण्याला जाऊन माझी खरंच वाट लागलेली. कारण तिथलं वातावरण आणि तिथलं पाणी मला जरा पण सूट झालं नाही. हेअरफॉल तर मला इतका घालता. त्यामुळे मी गेल्या फ्लरिशला गेलेलो. आणि गेल्या व्लॉगमध्ये ज्या भावानं मला कमेंट केलता, भावा तू बरोबर होतास कारण माझ्या घरच्यांनी सुद्धा मला हेच टोमणं मारलं, हे काय मॉलमधनं खराटा घेऊन आल्यास. कारण पप्पांनी पण मला हेच टोमणं मारलं की काय 300 रुपये देऊन हे खराटा घेऊन आल्यास, यात तर नुसतं गोल्डन कलरमध्येच बुडवायचं होतं. गाईज इथनं पुढं मी काहीही कामं करणार नाही आहे घरच्यांची. तब्येत बरी नसल्यामुळे ब्लॉग थोडे लेट येत आहेत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.